गुढीपाडव्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी. तर आता शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट 17,000 रुपये या हेक्टरप्रमाणे पीक विम्याचे पैसे आलेले आहेत. तर आता लाईव्ह प्रूफ तुम्हाला इथे दाखवणार आहे. याचप्रमाणे जर तुम्हाला पैसे आले नसतील तर आशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 17,000 रुपये हेक्टरप्रमाणे गुढीपाडव्यानिमित्त पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत आहे. तर या गुढीपाडव्याच्या निमित्त 2400 कोटी रुपयाचा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, किती रक्कम मिळणार आहे, वाटपास सुरुवात झालेली आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट म्हणजे पीक विम्या संदर्भात आहे. तर आता अनेक जिल्ह्यांमध्ये 2400 कोटी रुपयाचा जो काही पीक विमा आहे ते गुढीपाडव्यानिमित्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. आता केंद्र सरकार राज्य सरकारकडून जे काही त्याचप्रमाणे पीक विमा भरपाईकडून जे काही आता पीक विमा इथं अतिवृष्टी, दुष्काळ, गाळपीट, नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतकरी बांधवांचे पीक बाधित झालं होतं तर त्या अनुषंगाने आता पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. गुढीपाडव्यानिमित्त जिरायत जमीनसाठी 13,600 तर बागायतीसाठी 17,000 रुपये या हेक्टरप्रमाणे. तर आता 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये ते मिळणार आहे. जे काही 30,000 ते 34,000पर्यंत भरपाई तर तुम्हाला मिळू शकते 2 हेक्टर जर असेल तर. 3 हेक्टरची यामध्ये मर्यादा आहे. 3 हेक्टर जर असेल तर तुम्हाला तिप्पट म्हणजे पैसे इथं येणार आहेत. यामध्ये आता कोणाला पैसे मिळणार आहेत तर ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचं पीक नुकसान झालेलं आहे, ज्यांचं सर्वेच्या यादीमध्ये नाव आहे, तर आता यांची यादी नवीन यादी जाहीर झालेली आहे पीक विम्याची. तर लगेच तुम्ही तपासा की त्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही. आधार लिंक असणे आवश्यक आहे. 7/12वर पिकाची नोंद असेल तरच तुम्हाला पीक विमा इथं दिला जाणार आहे, अन्यथा दिला जाणार नाही. तर आता यामध्ये बीडमध्ये 210 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. काय झालेलं आहे? वाटप इथं सुरू झालेलं आहे. यानंतर इथे जालना 160 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. यानंतर इथे आपलं परभणीमध्ये 150 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. नांदेडमध्ये 170 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. हिंगोलीमध्ये 95 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. गुढीपाडव्यानिमित्त सर्व शेतकरी खुश, तर आता खात्यामध्ये पैसे तर येत आहे. लातूरमध्ये 140 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. धाराशिवमध्ये 120 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 130 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. बुलढाण्यामध्ये 135 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. तर बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा तर या जिल्ह्यांच्यामध्ये समावेश आहे. यानंतर इथे आपलं अकोल्यामध्ये 90 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. अमरावतीमध्ये 110 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. यवतमाळमध्ये 165 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे. वाशिममध्ये 85 कोटी यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे. यानंतर जे ते आपलं नागपूरमध्ये 80 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. तर हे जे जिल्हे आहे पेंडिंग जिल्हे आहे. यानंतर वर्ध्यामध्ये 70 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. भंडारामध्ये 60 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे, लवकरच जमा होईल. गोंदियामध्ये 55 कोटी रुपये आहे, प्रक्रिया सुरू होईल. चंद्रपूरमध्ये 75 कोटी रुपये प्रक्रिया सुरू होणार आहे. गडचिरोलीमध्ये 50 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. यानंतर अहमदनगरमध्ये 95 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. पुणेमध्ये 100 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. सोलापूरमध्ये 105 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. सातारामध्ये 80 कोटी रुपये प्रक्रिया इथं सुरू आहे. यानंतर सातारा झाल्याच्या नंतर इथे आपलं सांगलीमध्ये 75 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. कोल्हापूरमध्ये 70 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. नाशिकमध्ये 90 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. धुळेमध्ये 70 कोटी रुपये प्रक्रिया सुरू आहे. नंदुरबारमध्ये 65 कोटी, जळगाव 85 कोटी, पालघर 55 कोटी, ठाणे 60 कोटी याप्रमाणे प्रक्रिया सुरू आहे. यानंतर मुंबई उपनगरमध्ये 40 कोटी रुपये, मुंबई शहरामध्ये 35, रायगडमध्ये 65 कोटी, रत्नागिरीमध्ये 50 कोटी, सिंधुदुर्गमध्ये 45 कोटी याप्रमाणे प्रक्रिया इथं सुरू आहे. तर आता यामध्ये जे की पीक आहे यामध्ये सोयाबीन असेल, सोयाबीन, कापूस, तूर, मका, बाजरी, ज्वारी, हरभरा तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे. तर आता पैसे कसे जमा होतात तर आता यामध्ये जिल्ह्याची मंजुरी मिळाल्यानंतर पीक विम्याची यादी इथं तयार केली जाते. पीक विमा कंपनीकडून थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे इथं पाठवले जाते. यामध्ये आता ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला नाही तर आता यामध्ये कोणाला शेतकरी बांधवांना पीक विमा इथं मिळणार नाही. ज्यांचं पीक नुकसान नोंद झालेली नाही, ज्यांचं पीक भरपाईची रक्कम आता ज्या शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी केलेली नाही तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं येणार नाही आहे. अर्ज किंवा नोंद चुकीची आहे तर अशा शेतकरी बांधवांना पीक विमा इथं येणार नाही.
बँक खाते आधारशी लिंक नाही तर अशा वेळेससुद्धा पीक विमा शेतकरी बांधवांना इथं येणार नाही. 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करूनसुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता. जमिनीच्या नावावर दुरुस्ती नाही, म्हणजे सातबारावर तुमचं नाव वेगळं आहे, आधारावर वेगळं आहे, बँक पासबुकवर वेगळं आहे, तर अशा वेळेस तुम्हाला पीक विमा मिळण्यास अडचण जाऊ शकते. बँक खाते बंद आहे किंवा चुकीचं दिलेलं आहे, तर अशा वेळेस तुमचे पैसे इथे तुम्हाला येऊ शकणार नाही, थांबू शकते. तर यासाठी लेखी अर्ज देतो तुम्हाला पीक विमा प्रतिनिधीला द्यायचा आहे. तालुक्याच्या ठिकाणी राहते तुमच्या, जिथं ऑफिस आहे पीक विम्याचं तालुक्याच्या ठिकाणी राहते ते. पीक विमा रक्कम खात्यात जमा न झाल्याबाबत अर्ज अशाचा असा तुम्हाला फॉर्मेट इथे लिहायचं आहे. यानंतर अर्जदाराचे संपूर्ण नाव, गाव लिहा. त्यानंतर सन लिहा, म्हणजे 2024चा आहे, 25चा आहे, 26चा आहे. तर तुम्ही याचा संपूर्ण स्क्रीनशॉट काढून घ्या. असाच्या असा महिना लिहा. यानंतर तुमचं नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, दिनांक आणि सिग्नेचर इथं करायची आहे. त्यासोबतच तुम्हाला आधार कार्डची प्रत, 7/12/8 बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती आणि ई पीक पाहणी केलेल्याचा पुरावा तुम्हाला इथे द्यायचा आहे. किंवा तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 14447 तर यावरती कॉल करूनसुद्धा तुम्ही तुमची तक्रार करू शकता की तुम्हाला पीक विमा आलेला नाही. तर लेखी अर्ज द्या. आता अधिक माहितीसाठी पीक विमा खात्यामध्ये आलेला नाही, यादीत नाव तपासा. लगेच यावरती सोल्युशन आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे.